विजापूर रोड रहिवासी व्यापारी संघ व विजापूर रोड सोलापूर यांच्या वतीने विजापूर रोड ते एजी पाटील रोडवरील अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन महापौरला देण्यात आले आहे। विजापूर रोड येथील रहिवासी व दुकानदार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास व व्यवसाय करीत आहेत। सध्या सोलापूर महानगरपालिकेकडून आमच्या बांधकामांना अनधिकृत ठरवून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत व विजापूर नाका ते एजे पाटील रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे। या संदर्भात या भागातील नागरिकांनी महापौरांना निवेदन दिले आहे। विनायक कोंडेल यांनी याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांना दिलं आहे। जर आमचं अतिक्रमण काढल्यास येथील किमान 1000 लोकांवर उपासमारीची वेळ येईल अशी माहिती यावेळी या भागातील व्यापाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली। काय म्हणतात ते पहा। नमस्कार, मी वैभव जळकोटे। आम्ही सर्व आज इथं आम्हाला विजापूर रोडच्या अनधिकृत बांधकामच्या नोटीस संदर्भात आज मीटिंग होती। त्याबाबत आम्ही सर्व विजापूर रोडचे दुकानदार इथे आज आलो होतो। मग आम्ही आयुक्तांनी आम्हाला काय बोलले की तुमचे जे आहेत गाळे आहेत त्यांचे तुम्ही बांधकाम परवाने आम्हाला जमा करावे असतील तर आमचं एकच म्हणणं होतं त्यांना आज की जर तुम्ही रस्ता करणार असाल, आम्ही विकास कामामध्ये तुम्हाला अडथळा आणणार नाही आहे। जर तुम्ही रस्ता करणार असाल तर आम्ही स्वतः काढून घेऊ, तुम्ही लँड ॲक्वायर करून घ्या। आमचं म्हणणं एवढंच आहे। त्यांनी काय म्हणतात की आम्ही रस्ता नंतर करणार आहे, ते आम्ही नंतर बघू, फक्त आम्हाला आता अनधिकृत बांधकाम आम्ही पाडून घेणार। आमचं एकच म्हणणं आहे सर्वांना की आम्ही जे असेल ते दंड भरून आम्हाला ते रेग्युलर करून द्यावे। आमचे जे बांधकाम आहेत आम्ही पोडलो पारधी सर्व आमचे सर्व दुकानं आहेत तिथं आहे, भरपूर 50-60 वर्षापासून आमचे दुकानं आहेत। आणि आमची जी आता जी आम्हाला जे नोटीस आलेत ते सर्व जागा आमच्या स्वतःच्या मालकीची जागा आहेत आणि त्या आमच्या स्वतःच्या मालकी जागा त्यांनी आमचे बांधकाम पाडणार असे आम्हाला तोंडी सांगितले आहेत। मग लवकरात लवकर त्यांनी बांधकाम परवाने जमा करा किंवा आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असे आम्हाला सांगण्यात आले। त्याबाबत आम्ही आज महापौर साहेबांना भेट घेतली आहे। महापौर साहेबांना आम्ही सर्व जे आहे ते हकीकत सांगितल्यावर त्यांनी आम्हाला सोमवारी एक बैठक लावून काय असेल ते आयुक्तांशी व्यवस्थित चर्चा करू असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।